नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मेटॉलॉजी या टॉपिकवरती 11वी CETसाठी कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहेत ते आपण पाहणार आहोत. चला तर बाळांनो, पहिला प्रश्न कोणता आणि कसा विचारलाय पाहूया. फर्स्ट क्वेश्चन, नॉन मेटल इज इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे बाळांनो, कोणता अधातू द्रव अवस्थेत असतो रूम टेम्परेचरला हे आपण पाहायचं आहे. द ऑप्शन्स आर ए कार्बन, बी ब्रोमीन, सी आयोडीन, डी क्लोरीन. द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज बी ब्रोमीन. म्हणजे बाळांनो, ब्रोमीन हा लिक्विड स्टेटमध्ये असतो. बाळांनो, क्वेश्चन नंबर सेकंड, ऑन एक्सपोजर टू एअर बर्न्स विगरसली. असा कोणता मेटल आहे की जो हवेशी संपर्क झाला की तो पेट घेतो. द ऑप्शन्स आर ए सोडियम, बी पोटॅशियम, सी झिंक, डी आयर्न. द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ए सोडियम. ए सोडियम. बाळांनो, तिसरा प्रश्न कसा विचारलाय पाहूया आणि त्याचं उत्तरही पाहूया. वेन अ मेटल रिॲक्ट्स विथ ॲसिड डॉट डॉट गॅस इज लिबरेटेड. म्हणजे बाळांनो काय, कोणता मेटल ॲसिडशी रिॲक्ट झाल्यानंतर गॅस निर्माण करतो. द ऑप्शन्स आर ए कार्बन डायऑक्साईड, बी हायड्रोजन, सी ऑक्सिजन, डी क्लोरीन. द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज बी हायड्रोजन. बी हायड्रोजन. म्हणजे बाळांनो, हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. बाळांनो, क्वेश्चन नंबर 4, इन बेअर्स प्रोसेस डॉट 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 इज यूज्ड फॉर लीचिंग प्रोसेस. लीचिंग करण्यासाठी बेअर प्रोसेसमध्ये कोणता सबस्टन्स वापरला जातो. द ऑप्शन्स आर ए सल्फ्युरिक ॲसिड, बी सोडियम क्लोराईड, सी कॉस्टिक सोडा, डी सोडियम कार्बोनेट. द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज सी कॉस्टिक सोडा. सी कॉस्टिक सोडा. बाळांनो, क्वेश्चन नंबर 5, द थिन लेयर ऑफ झिंक इज ॲप्लाइड टू प्रिव्हेंट करोजन इज कॉल्ड. म्हणजे बाळांनो काय, जर आपण झिंकचा थर एखाद्या मेटलवर लावला असेल करोजन होऊ नये म्हणून, तर त्या प्रोसेसला काय म्हणतात. द ऑप्शन्स आर ए टिनिंग, बी ॲनोडायझिंग, सी ॲलॉईंग, डी गॅल्वनायझिंग. द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज डी गॅल्वनायझिंग. डी गॅल्वनायझिंग. बाळांनो, क्वेश्चन नंबर 6 पाहूया आणि त्याचं उत्तरही पाहूया. द रिॲक्शन इन मेटल टेक्स प्लेस ड्यू टू फ्री. म्हणजे बाळांनो काय, एखाद्या मेटलमध्ये रिॲक्शन केव्हा होते. त्यासाठी ऑप्शन्स आहेत. द ऑप्शन्स आर ए न्यूट्रॉन्स, बी प्रोटॉन्स, सी न्यूक्लियॉन्स, डी इलेक्ट्रॉन्स. द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज डी इलेक्ट्रॉन्स. डी इलेक्ट्रॉन्स. म्हणजे बाळांनो, रिॲक्शन ज्या होतात त्या इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून होत असतात, म्हणून द करेक्ट ऑप्शन इलेक्ट्रॉन्स. बाळांनो, क्वेश्चन नंबर 7, झिंक मेटल डॉट डॉट डॉट. म्हणजे झिंक मेटल हा कोणापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे हे पाहायचं आहे. त्यासाठी ऑप्शन्स आहेत. द ऑप्शन्स आर ए मोर रिॲक्टिव्ह दॅन Fe, बी मोर रिॲक्टिव्ह दॅन Al, सी लेस रिॲक्टिव्ह दॅन Cu, डी लेस रिॲक्टिव्ह दॅन Fe. द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ए मोर रिॲक्टिव्ह दॅन Fe. म्हणजे बाळांनो काय, झिंक हा Fe पेक्षा सर्वात जास्त रिॲक्टिव्ह असतो. बाळांनो,
क्वेश्चन नंबर 8. When a metal reacts with HCl, gas is liberated. When a metal reacts with HCl, gas is liberated. म्हणजे काय बाळांनो, ज्यावेळी एखादा मेटल HCl बरोबर रिॲक्ट होत असेल तर कोणता वायू बाहेर पडतो? द ऑप्शन्स आर ए ऑक्सिजन, बी कार्बन डायऑक्साइड, सी हायड्रोजन, डी नायट्रोजन. द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज सी हायड्रोजन. सी हायड्रोजन. म्हणजे बाळांनो, जेव्हा मेटल HCl वर रिॲक्ट होतो तेव्हा हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. बाळांनो, 9वा क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल. म्हणजे काय बाळांनो, खालीलपैकी कोणता सर्वात जास्त रिॲक्टिव्ह मेटल आहे आपल्याला पाहायचं आहे. द ऑप्शन्स आर ए सोडियम, बी मॅग्नेशियम, सी कॅल्शियम, डी पोटॅशियम. द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज डी पोटॅशियम. डी पोटॅशियम. म्हणजे बाळांनो, पोटॅशियम सर्वात जास्त रिॲक्टिव्ह मेटल आहे. आणि बाळांनो, शेवटचा 10वा क्वेश्चन. द रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स इन डिक्रीजिंग ऑर्डर इज. द रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल in the decreasing order is. The options are Al is greater than Mg, Mg is greater than Fe, and Fe is greater than zinc. B option, magnesium is greater than Al, Al is greater than zinc, and zinc is greater than Fe. C option, zinc is greater than Fe, Fe is greater than Mg, and Mg is greater than Al. D option, Fe is greater than Al, Al is greater than zinc, and zinc is greater than Mg. The correct answer of this question is B. Mg is greater than Al, Al is greater than zinc, and zinc is greater than Fe. अशा रीतीने बाळांनो ही रिॲक्टिव्हिटी सांगता येते. अशा रीतीने बाळांनो आज आपण हा टॉपिक बघितला. उद्या दुसरा नवीन टॉपिक तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तोपर्यंत मी आपला निरोप घेतोय. धन्यवाद.